नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आज भाई मस्तपैकी आत्ता ब्लॉग चालू केला आहे मी. रशियन लँग्वेजचा लेसन चालू आहे आमचा. केसांची आखी वाट लागले तर ब्रेक झाला आहे म्हणजे KNP मध्ये आलो आहे. काहीतरी घेतो KNP मधून. सकाळ रात्रीपासून काय खाल्ला नाही, जेवलो पण नाही रात्री. काय माहीत का बघा कोण भेटले. मुफ्फास असे हाय. वेर आर यू गोईंग? वेर आर यू गोईंग? नो क्लास टुडे? फिनिश. ओके, बाय बाय. त्याला काहीतरी घेऊ आता. सुद्धा नाही भाई घेऊ. इकडं बघा कावरा काय काय घेतले. चिप्स घेतले, एक ॲलोवेरा ज्यूस घेतले, कॅडबरी ईवाली घेतली, ईवाली घेतले. चला आता मस्तपैकी लेसनला जाऊ. गाईज आता आमचे लेक्चर वगैरे फिनिश झालेत आणि किती मस्त ऊन पडलं आहे. पण गरम असं होतं ना, अख्खी रात्र तुम्हाला सांगता म्हणजे नुसता ना घाम फुटत होता, एवढा गरम होत होता. आता काय कराल, गरमी चालू झाली तर आता ॲडजस्ट करायला लागेल. आणि भाई मस्त आहे बघा, हिरवा अख्खा झालेला आहे. आणि रुबल्स तर असं पडले ना म्हणजे 100 रुपयाचे 74 रुबल्स भेटतात. एवढा रुबल्स पडला आहे. एकदम कमी रेट चालू आहे. त्याच्यात फ्लाईट तिकीट्स वगैरे पण आता बुक करायचे आहेत. तर भाई म्हणजे अख्खा रेटचा त्यानंच केली हवी. हे बघा कोण दिसलेत आपल्याला, 2 उंदीर. आता काहीतरी बोलतील का? हां बोलला. कैसन बा कहा जा रहा? 100% जा कॉलेजला. मला वैताग आले. ऑफिसमधून दूध घेतला, पोचला होता हॉस्टेलला. तुम्हाला हॉस्टेलच्या इथं जाऊन दाखवता फुला किती आल्या ते. हे बघा किती फुलं आले. अख्खा भरला आहे, अख्खा भरला आहे. अरे आता कमी झाली थोडी. हे बघा इकडं पण येल्लो फुलं तर जाम आहेत, झेंडूसारखी आहेत पण वेगळी आहेत. झेंडू नाही, ही सफेद फुलं पण आलेली बघा. ही मावल्ली. अजूनही बी इकडं पण आले आहेत. हे बघा मावल्ली बरीचशी भारी उगलेली. पक्की आहेत, पक्की पण आहेत. सगळी विविध प्रकारची आहेत. आहो गाईज हॉस्टेल पे पोच गेले आपण. हो आपण म्हणू कॉफी. ही बघा ब्रू बनवत होता. बनलेली आहे गाईज कॉफी आपली. बनली मस्तपैकी. पिता आता थोड्या वेळानं जायचं आपल्याला कुठेतरी. थोड्या वेळानं जरा जायचं आपल्याला बाहेर. चला बघू आता काय होतं. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. इकडं बघा वरते काय हे बघा किती भरले ॲड्रेनलिन. तर गाईज आता निघलेलो आहे, हॉस्पिटलला चाललो आहे. दिदीचं काम आहे काहीतरी, तर दिदीच्या बरोबर चालल्या. तुम्हाला भेटता डायरेक्ट आता मी आल्यावरच. कारण का आता हॉस्पिटलला चाललं तिथे शूट नाही करू शकत. चला मी कसा वाटतं या सांगा. हे मी का बांधतो माहीत आहे का, म्हणजे याच्यात केस ना थोडे सेट राहतात. तो बँड लावला ना, हेअर बँड. नाही तर असे ना माझे केस इकडे तिकडे अख्ख्या पसरलेलेच असतात. म्हणून लावतो जरा केस सरळ तरी होतील. असं खोलल्यावर पण म्हणजे राहतात थोडंफार असं. तो लावल्यावर कसं जरा बरं वाटतं. ऊन पण जरा कमी झाला आता, कारण का 3 वाजले ना आता. चला जाऊया, बघू सांगता तुम्हाला भेटल्यानंतर. चला तर गाईज पोचलेलो आता आपण हॉस्टेलला. हॅलो भाई, हॉस्पिटलमधून थोडेसे क्लिप काढलेत मी. असा म्हणजे रशियामध्ये हॉस्पिटल असतो. पहिली बार गेलो होतो पण तुम्हाला पण दाखवायला पाहिजे. दाखवला तुम्हाला थोडासा, जास्त क्लिप नाही काढले मी तिथं. चला बघू आता हॉस्टेलवर जातो, काय होतं बघू. गेलेलो हॉस्टेलवर पण काय आता बसलो थोडा वेळ, आराम वगैरे केला. चाललो पेत्रोचकामध्ये फला घ्यायला. फ्रूट्स घेऊन येतो, जरा फ्रूट्स खातो, भूक लागले. तसं पहिल्या कॉफी पिलती मी कधीच पिलेली, जाम टाईम झाला. नंतर भाई झोपलेलो थोडा वेळ, असाच आराम केला. भाई अंधार बऱ्यापैकी संध्याकाळ झाल्या आता. आणि पेत्रोचकामध्ये जातो. कार्तिकनी ना फोन घेतले, iPhone 16 Pro. तुम्हाला दाखवतो थांबा थोड्या वेळात. मस्त आहे. घेतले गाईज ॲप्पल आणि एक चॉकलेट आहे आणि संत्रे आहेत 3. हे आपल्याला काय 70-80 रुपयाला पडलं. आणि केक घेतले हो, त्याला ओव्हनमध्ये गरम करत घेतले. दाखवतो थांबा तुम्हाला बाहेर काढल्यावर. असा केक भेटतो पेत्रोचकामध्ये. हा जाम गरम आहे, जाम बाहेर लागतो. किती 40 का 50 रुपयाला भेटतो काहीतरी, मस्त लागतो. गाईज रात्री बघा अशी मॅगी बनवली टोपला भरून. शेजवान चटणी पण घेतली. गाईज नेक्स्ट डे आता भाई जोर आल्या अख्खा आला इथंच फिक्स प्राईजमध्ये फिरत काय नाही भाई. आज पण लेक्चर नाही आपले जास्त. फोन किती रे तुला?
रूम पे रखा है क्या? कौन सा? 16 बघा 16 प्रो घेतले नवीन. हेलो. इथूनच घेतले. अरे 15,000 58,000 ला पडला. अकाउंट म्हणजे रुबल्सला चाहिए क्या? INR 56 76 78 गेले असतील. मस्त पडला त्याला. 16 प्रो पडलाय. 16 प्रो आहे म्हणजे ब्लॅक कलर आहे बघा. करवा ले 20,000 करवा ले. कंडिशन एकदम मस्त आहे. 92 बॅटरी आहे ते आणि 128 GB. 75 पे आहे. इथं फोन पण स्वस्तात भेटतात. साहिलने पण घेतलेला 15 प्रो मॅक्स. जाम फोन म्हणजे इथं फोनच्या प्राईस बेस्ट आहेत. फक्त रुबल्सचा रेट पडले ना त्याच्यामुळं थोडी वाट लागतं. बाकी नॉर्मल आहे म्हणजे इंडियापासून स्वस्त आहे. बघायला गेलो तर असं ऑलमोस्ट म्हणजे सेकंड हँड जास्त स्वस्त भेटतात. नवीन बघायला गेलो तर सेमच आहेत. का फरक नाही. रुबल्सचा रेट वाढल्यामुळं थोडा कमी जास्त होतो. नाही तर पहिला बरोबर होता. इकडं पहिली बार आलो मी. कधी येत नाही इकडं. घेवीतून बिस्किट काय जिथं आता या ओऱ्यांची इथं आतमध्ये फिक्स प्राईज होतं. घेतला बिस्किट थंडा पित चालला. आता ग्लोबूसला दूध घ्यायचं आहे. अशा लाईनी असताना मध्ये आपण चालू शकतो. गाड्या आपाप थांबतात. सिग्नलची गरज नाही अशी लाईन असल्यावर. इकडं ओके. इकडं चायचा प्रॉब्लेम चालू आहे. चाय बनवला आहे आता. चाय 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 ही अशी लोक येतात मध्ये मध्ये चाय प्यायला. अजून बनवला पण नाही. का आली तोंड उचलून. इकडे यावी काय बनवून घेतले माहीत नाही. इकडे आज ऊन किती पडले तुम्ही बघा फक्त. कर्पल माणूस कर्पल. हाय हाय काय व्ह्यू आहे. नॉईस. गाइस इकडे बघा तो चालला बघा. 13 ही आहे सब. कुशन साहिल इथं बघा सगळी बुटा इथे रचून ठेवले. इकडं बघा घड्याळ बिड्याळ ठेवले. हे आमचा iPhone 11 Pro जो का कोणी वापरत नाही. हे आमचा सोनी तो पण कोणी वापरत नाही. आणि मस्त आंघोळ वगैरे केले. आता हे सगळं कशी करली आखी बेकार. येईल चल ना. तर गाईज आता आम्ही चाललोय. मी जिमला आलोय. आम्ही लेक्चरला चाललो सगळी. आजचा पण लेक्चर आहे. आपला लेक्चर नाही. आपला आज रेस्ट डे आणि उद्या पण भाई संडे. सगळा फंडे आहे. जिमला चालल्या. शोल्डर दुखत होता बरेच दिवस म्हणून मी जिमला पण नव्हतो जात. आज जाऊन मी शोल्डरच मारीन. कारण मला शोल्डर पडतात जाम. जेव्हा ते चांगलं दिसतात तेव्हा. तर गाईज ब्लॉग जास्त येत का नाही त्याचं कारण एकच आहे का जरा आमच्या आता CBT वगैरे पण चालू होतील. 10 दिवसात आमच्या CBT आहेत आणि आमचे कॉलिक्युलम्स चालूच आहेत. म्हणजे प्रत्येक वीकमध्ये असतेच 1 ना 2. आता नेक्स्ट वीकमध्ये पण आपली याची आहे CNSवर आहे आमची कॉलिक्युलम. आणि या वीकमध्ये पण झाल्या आमचे हिस्टोलॉजीवर, ब्लड अँड लिम्फवर, हेमॅटोपोएसिस वगैरे. आणि अजून याचा पण झाला केमिस्ट्रीची पण टेस्ट झाली. मागच्या वीकमध्ये झाली ती. अजून काय झाला बघा लॅटिनचा झाला. आणि अजून चालूच आहे म्हणजे सगळ्यात चालू आहे. त्याच्यामुळं जरा जास्त शूट वगैरे केला. डेली शूट करतो मी म्हणजे व्लॉग ना फोन डेली काढतो. डेली शूट पण करतो. पण तो व्लॉग पाहिजे तेवढा असं हे नाही होत. म्हणजे पाहिजे तेवढं शूट नाही होत. तर कारण हे आहे ना आलो येतील आपले व्लॉग्स. आणि आपण फ्लाईट तिकीट पण काढलेलं आहे इंडियाला जाण्यासाठी. ते पण तुम्हाला सांगायचं होता. ते पण सांगून टाकला. फ्लाईट तिकीट काढलेलं आहे आणि लवकरच भाई आपण इंडियाला पण जाऊ. त्याच्या अगोदर पण जाम तुम्हाला सरप्राईज वगैरे येतील. आणि इंडियाला जाताना भाई मी डायरेक्ट जाईन तेव्हा तुम्ही व्लॉग बघा. डायरेक्ट म्हणजे धप्पा देईन तुम्हाला धप्पा. तुम्ही डायरेक्ट व्लॉग बघाल तेव्हाच समजेल. बाकी सांगणार नाही कधी चालला कसं काय. एक्झाम्सचा आता अभ्यास करू. हे पास व्हायचं आहे आपल्याला. आणि मस्ती नाही सगळ्यात पहिला अभ्यास. त्यामुळे इंस्टाग्राम वगैरे पण जास्त ॲक्टिव्ह नसतं मी. रील्स वगैरे पण माझे 2 3 4 दिवसात पडतात चुकून. ते पण मी कधी काढलेले असतात तेच एडिट करतो वगैरे आणि तेच टाकतो. शूट पण करायला टाईम नाही भेटत. आता चला जिमला जाऊ मस्तपैकी शोल्डर मारू पट्टापट लगेच घरी येऊ. इथं बघा असा फ्रूट्सचा शॉप असतो. ते फ्रूट्स वगैरे भेटतात. मला ॲपल घ्यायचा होता म्हणून ॲपल घेतला इथून. जाम प्रकारचे फ्रूट्स आहेत आणि व्हेजिटेबल्स पण आहेत. चॉकलेट्स वगैरे पण आहेत. आणि इकडं बाहेर पण असे कांदे वगैरे पण असतात. हे वॉटरमेलन बघा किती मोठं आहे. एवढा मोठा आहे.
कापून पण ठेवतात असे अर्धे. सगळं आहे म्हणजे सगळं आहे, स्ट्रॉबेरी वगैरे. आणि ओपन मार्केटसारखं आहे, इथं ओपन पण भेटतात आणि आतमध्ये शॉपमध्ये पण ठेवतात. चला, फक्त फरक एवढाच आहे, काही इथं महाग भेटतात थोडे. बाकी आपला असं ग्लोबूस नाही तर पेत्रोचका वगैरेमध्ये गेलो ना तर स्वस्त भेटतात. म्हणजे 2 भेटतील तिथं तेवढ्या प्राईजमध्ये. असा तिथं थोडा महाग भेटतो, कारण की कसं जरा यांचा म्हणजे प्रॉपर तोच आहे ना, फ्रूट्सचाच आहे त्याच्यामुळं. आपण पोचलो जिमच्या इथं, समोरच जिम आहे. केसा मला सांगा अशी करली ठेवू का त्या दिवशी हेअरबँड लावलेला म्हणजे काल तशी ठेवू? तसं म्हणजे या अशी केस ठेवायला मला प्रॉब्लेम नाही. यात काय होतं ना, केस जाम करतात. केस भाई करली नाही पाहिजे, टाकली नाही झाली पाहिजे, म्हणून मी ती तशी एक साईडला करून ठेवतो. नाही तर माझी केसांना धुतली ना तर ती करली होतात, ती वाटतात मस्त. तर तुम्ही सांगा. जाम दिवसानंतर इथं आलो आहे. लास्ट कधी आलो तो 7-8 दिवस जास्त झाले. चला जिमला जाऊया आता, मस्तपैकी वर्कआउट करूया. जास्त जोरात मारून पण फायदा नाही, हलका हलकाच मारू. त्यामुळे शोल्डर दुखत होता त्या दिवशी, थोडा क्रॉस गेला टेबला. हलका हलकाच मारू, पण बऱ्याच दिवसात आला. चा सो गाईज फायनली वर्कआउट फिनिश्ड. जाम दिवसानंतर वर्कआउट केला, कठाला आलता करायला, तर पण ठीक आहे. थोडा वेळ केला मस्त. जाऊया पटापट हॉस्टेलवर. दुसरं काय, कॉलेज तर नाही आपलं आज, ज्यांचं आहे ते गेले. हां, बाहेर तर अजून गरमी आहे. जिममध्ये बरा वाटत होतं. आली आली हवा आली, हवा आली, हवा आल्यावर बरं वाटतं. 4-5 16 प्रोची पार्टी. बाईचा चांगला बिल कापले आम्ही. तू स्टोरी टाकशील तर लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे अजून पार्टी घेतली. झालेलं आहे आमचं बिल. आता आम्ही खाऊ गपचूप. टिश्यू पेपर मागायला गेले. आमची ऑर्डर खपली येऊन आमची. याला आता टिश्यू पेपर आणायला पाठवलं आहे. त्याला टिश्यू पेपरचं नाव घ्यायला सांगले रशियनमध्ये. बघू जमतो का बाईला. नाही देतच नाही, याला देतच नाही. गाईज आता आम्ही सोम मॉलला आलो आहे फिरत फिरत. इथं मूर्त्या बिर्त्या बघा ना किती मस्त आहेत. आम्ही इकडं जरा योटाचा सिम ॲक्टिवेट करायला आलो आहे. इकडं फोन वगैरे पण, केस वगैरे पण भेटतात. हे बघा वॉचेस वगैरे, ॲपल वॉच वाटतं. नाही, कुठे गेले रे? अच्छा इथं घुसले. बघू चला आता सिम ॲक्टिवेट करतो आहे आता. इकडं बघा कसा कार्तिकचा पंखा उचलून आणले. डायरेक्ट घुसरला ना, आणला. कॉलेजला गेलता ना तो, त्याला बोललो मला झोपाचा होता. पंखा दे गप, बोलतं घेऊन जा. मस्तपैकी पंखा असा बटन दाबला ना चालू होतं. मस्तपैकी झोपाचा, हवा येतं तोंडावरच, एकदम मस्त वाटतं. काहीच इकडं बघा आम्ही खिमा बनवले, एक चरणी बनवले. इकडे इसको काय बोलते, रवा बनवले, स्वीट. आणि इकडं ते फ्रेंच फ्राईजचा जरा चालू आहे. सिझनिंग करतोय तो, विराज करतोय. सिझनिंगचा अर्थ तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून सांगा. भाई बिझी आहे त्याच्या पर्सनल लाईफमध्ये, गेम खेळतो. नंतर आम्ही हे खाऊ, नंतर आम्ही हे खाऊ. घेतला किमा, राईस, शेजवान चटणी, जेऊ. आणि आता रात्रीचे 2:30 वाजलेत. आणि 2:30 वाजता इकडे बघा असं उच्चारले अख्खा आवाज करताना कावलं, चिमण्या बिमण्या लागला, अख्खा उजारले. जागी आहेत मोस्टली सगळी, झोपत नाही आता. ही लाईट ना एवढी इरिटेटिंग आहे ना, त्याच्यात आता येऊ पण अख्खा लगेच उजाडतं. झोपायला गेलो तर अख्खा उजाडतं. फ्रेंच फ्राईज एकदा बनवलेले ते राहिलेत ते. आता आमचे फ्राईज व्हायला 15 मिनटं लागतील एकूण.
तर भाई मस्तपैकी फ्राईज वगैरे बनल्यावर खाऊ आणि झोपू. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. सपोर्ट दाखवा. पटापट ब्लॉग येतील आपले. तर चला बाय बाय.